Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. आता बातमी दिल्लीतल्या इंडिया आघाडीच्या बैठकीची. दिल्लीत 25 विरोधी पक्षांचे नेते बैठकीसाठी एकत्र आले. भाजपच्या विरोधात मजबूतीने लढण्याची रणनीती या बैठकीत ठरत होती. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेस 14 खासदार भाजपच्या नेत्यांसोबत चर्चा करत होते. दिल्लीत नेमकं काय घडतंय पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट. दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक झाली. राहुल गांधींच्या नेतृत्वात एकूण 25 पक्षांनी बैठकीत सहभाग घेतल्याचं खरगेंनी सांगितलं. ज्यात महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित होते, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळेंनी हजेरी लावली. मात्र इंडिया आघाडीच्या दिल्लीतल्या बैठकीतून 2 मित्रपक्ष दूर झाले. आम आदमी पार्टी आणि तामिळनाडूतून डीएमकेनं इंडिया आघाडीशी संबंध तोडले. इंडिया आघाडीचा घटकच नव्हतो असं आम आदमी पार्टीनं म्हटलं. तर नुकत्याच झालेल्या तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने थलपती विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा दिला. त्यामुळे स्टॅलिन यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा तेव्हाच केली होती. विशेष म्हणजे एरवी इंडिया आघाडीत असूनही बंगालमध्ये काँग्रेसच्याच विरोधात लढणाऱ्या ममता बॅनर्जी स्वतः बैठकीला आल्या. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाला. त्यामुळे आता ममता बॅनर्जींना इंडिया आघाडीची साथ घेण्याची गरज वाटू लागली. पण दुसरीकडे ममता बॅनर्जी दिल्लीत असतानाच आमदारांनंतर आता खासदारही साथ सोडतील अशी दृश्य समोर आलीत. ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बैठकीत होत्या, तर तृणमूलच्या 14 खासदारांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवांची भेट घेतली. इथे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारीही उपस्थित होते. म्हणजेच खासदारांमध्येही फूट पडणार अशी दाट शक्यता आहे. ममता बॅनर्जींनी मात्र खासदारांच्या संभाव्य फुटीवरून अधिक बोलणं टाळलं. दिल्लीत बैठक तशी भाजप विरोधात इंडिया आघाडीला आणखी मजबूत करण्यासाठी होती. पण तृणमूल काँग्रेसला जबर धक्का बसण्याची तयारी दिल्लीत झाल्याचं दिसतंय. दुसरीकडे इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर एकमत झालं, ज्यात SIR आणि निवडणुकीतील मतचोरी संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांना पत्र पाठवणार, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी एकमतानं करण्यात आली, देशाची आर्थिक स्थिती, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलवावी. यापुढे दर 2 महिन्यांनी इंडिया आघाडीची बैठक होणार. पुढची बैठक हैदराबादमध्ये ऑगस्टला होणार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान इंडिया आघाडीत समन्वय ठेवण्यासाठी रोज राहुल गांधींच्या कार्यालयात बैठक होणार. 5 पॉइंट पे आज सहमति जताई है और इनके लिए इन मुद्दों पर हम डट के काम करेंगे, लड़ेंगे और आगे बढ़ेंगे. ममता बॅनर्जींपासून ते ओमर अब्दुल्ला, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, महबूबा मुफ्ती हजर होत्या. पण उद्धव ठाकरे ऑनलाईन बैठकीला हजर राहिल्यानं शिंदेंनी निशाणा साधला. तर उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचा चेहरा निवडला जावा अशी मागणी केल्याचं राऊतांनी सांगितलं. आम आदमी पार्टी नव्हती, DMK नव्हती, TVK नव्हती आणि काही लोक तर ह्या लोकांनी बहिष्कार घातला होता आणि काही लोक तर फेसबुकवर आले, फेसबुक लाईव्ह केला आणि स्वतःचं बोलले आणि दुसऱ्यांचा फेस न बघता निघून गेले. हे उद्धव ठाकरेबद्दल बोलताय सर तुम्ही? नाही, मला माहित नाही. सर एकीकडे फेसबुक लाईव्हवर आणि ऑनलाईनवर ठाकरे अर्धवट सोडून गेले बैठक. या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या बैठकीमध्ये मी सांगतो या लोकांचा सगळा मॉरल तुटलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मी स्वतः VC द्वारे म्हणजे व्हर्च्युअली त्या बैठकीत आम्ही सहभागी झालो पूर्ण वेळ. महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला की लोकसभा निवडणुकांच्या आधी आणि आतापासून आपण लोकांमध्ये जेव्हा जातोय देशाची सत्ता आम्हाला हवी आहे सांगण्यासाठी, तेव्हा लोक विचारतात तुमचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण. उद्धवजींचं असं म्हणणं आहे की हा चेहरा आपण निवडला पाहिजे आणि लोकांसमोर तो चेहरा येऊन जायला पाहिजे की हा आमचा
देशाचं नेतृत्व करणारा हा चेहरा. लोकसभा निवडणुकीला अद्याप 3 वर्ष शिल्लक आहेत, पण आतापासूनच नेता निवड करण्याची मागणी सुरू झाली. दुसरीकडे 28 खासदार असलेल्या टीएमसीत फूट पडताना दिसते. प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, नवी दिल्ली. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.